मराठी न्यूज लाईव्ह. मराठी न्यूजमध्ये तुझं स्वागत आहे. आपण सेंट्रल ट्रान्सपोर्ट या भागी आलेलो आहोत. नेकलेस रोडवरती ते करोड रुपयाचा गुटखा पकडला आहे आजीसाहेबाच्या पथकने. आता गाडी लोड होत आहे आणि मधून आम्हाला बरेच बॅग आणत आहेत गुटख्याचे. याच्यामध्ये बरेच प्रकारचा गुटखा आहे. 1 करोड रुपयाचा गुटखा आहे. तरी हे गुटख्यावाले कधी थांबणार? गुटख्या माफियाचा खूप मोठा देगलूर नाक्यावरती धमाकूळ झालेला आहे. गुटख्या माफियावरती आजपर्यंत कोणाच प्रकारची कारवाई झाली नाही. हे बघू शकता माझ्या पाठीमागे तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा चालू आहे. इथे गाडी लोड होत आहे. हे आजीसाहेबाचं पथक आहे. गुटख्यावर एक तात्काळ कारवाई झाली पाहिजे. हे बघू शकता गुटखा आहे. याच्यामध्ये बरेच प्रकारचा गुटखा आहे. देगलूर नाक्यावरती वारंवार लागत आहे न्यूज, तरी पण गुटख्यावर कशाच प्रकारे कारवाई होत नाही. आज गुटखा पकडला गेला आहे. तुम्ही बघू शकता गुटख्याची गाडी समोर एक लोड होत आहे. पाठीमागे गोडामध्ये बराच काही गुटखा आहे. गोदा पूर्णपणे गुटखा होता. याच्यामध्ये तात्काळ शासनाने याच्यावर कारवाई केली पाहिजे. आजीसाहेबांनी आजीसाहेबाचं पथक इथं आलेलं आहे. गुटखा खूप मोठ्या प्रमाणात पकडला आहे. तरी तात्काळ याच्यावर कारवाई केली पाहिजे गुटख्यावाल्यावरती. मामाला म्हणालो, मामाचे माणसं आहे, मित्र आहे माझे. हे गल्ली ये इसमें भी जर रहा है मसाला उसमें मोठे ये बॅग आहेत. बघू शकता किती बॅग आहेत. 25 हे पुढे आहेत. B1 बघू शकता हे जर्दा आहे. हा बॅग मोजत आहे. हे साहेब पंचनामा करत आहेत. किती पोती सांगा. आता तसं मोठ्या डागाच्या हिशोबाने सांगा. नाही हे मोठं डाग सांगणार आता. पोत्यात पोते 3 आहे. हे पोते सांगा, असे पोते सांगा तुम्हाला. बरं सांग. याला 3 आहे. साहेब अंदाजा गुटखा कितीचा असेल? सांगता येणार नाही. खरं काउंटिंग करून सांगतो. आजीसाहेबाचं पथक का तुम्ही? सर्वात महत्वाचं काम केलं सर. नाही मी बाईक आपण बघू शकता करोडो रुपयाचा गुटखा या ठिकाणी पकडलेला आहे. या ठिकाणी आपले पोलीस स्टाफ पण अवेलेबल आहे. गाडी घेऊ नका.